माणसाचा शेवट महत्वाचा असतो बघा. अभंग येतो, शास्त्र असं सांगतो, कुठलाही मनुष्य असू द्या, तो कोणत्या जाती जन्माला, कुठल्या कुळात जन्माला, कुठल्या धर्मात जन्माला, कुठल्या पंथात जन्माला, याला काय महत्व नाही. मग त्या माणसाने आयुष्यामध्ये काय केलं हे महत्वाचं आहे. माणसाने असं काहीतरी काम केलं पाहिजे, माणसाने असं काहीतरी काम केलं पाहिजे की त्या कामाने माणसाचं नाव झालं पाहिजे. नाहीतर माणसाने असं नाव कमावलं पाहिजे, नाव घेतल्याबरोबर काम झालं पाहिजे, असं काहीतरी केलं पाहिजे. माऊलीची गोडवी आहे. माऊली म्हणतात, भलती या जाती जन्मा यावे, का भक्त का वैर्य व्हावे. माझी याची भलत्याच जाती जन्माला या, कुठल्याही जाती जन्माला येऊ द्या, पण माझी भक्ती करा, का त्या माणसाचा शेवट गोड होईल. आणि माणसाच्या जीवनामध्ये सगळ्यात महत्वाचा घटक आहे माणसाचा शेवट. बघा, जो धार्मिक कार्य करतो त्याने आयुष्यभर समाजाची सेवा केली, देव त्याला जवळ करत असतो. सगळ्यात माणसं शेवटच्या टोकापर्यंत जात नाहीत. एक तुम्हाला उदाहरण सांगतो. आता हिवाळा आहे का पावसाळा आहे सध्या, काहीच कळा नाही महाराज. आभाळ येतं, हिव वाजत आहे. युती केली ह्यांनी, पावसाळ्याने हिवाळीने केली का नाही. या वर्षी 2 गोष्टी महाराष्ट्रात कळाल्याच नाही. 2 गोष्टी. पहिली गोष्ट हे पावसाचं वातावरण, आणि दुसरी गोष्ट महाराष्ट्राचं राजकारण. कोण कुणा संगण, कोण कुठं आहे, काय मिळत लागना या वर्षी. मी दिवाळीच्या सुट्ट्यामध्ये मुलाला शिकवत होतो. परीक्षा असते ना, त्याला एक पेपर होता की कोणत्या मंत्र्याचं काय नाव आहे, म्हणून शिकत होतो. ह्या मंत्र्याचं हे नाव आहे, त्या मंत्र्याचं ते नाव आहे. गुरुजी ते नापास झालं. मी म्हटलं 1 महिना शिकून नापास कस काय झाला. ते म्हटलं पप्पा एकही मंत्री आला नाही. मी म्हटलं मी तरी काय करू, रात्री सरकार बदललं. आमच्या गावातली एक माता माऊली कासारकडे बांगड्या घ्यायला गेली. आमच्या गावातली एक माता माऊली कासारकडे बांगड्या घ्यायला गेली, आणि माता माऊलीला कुठली वस्तू तपासून घ्यायची सवय असते बघा. ती कासार मामा म्हटली, का हो कासार मामा, या बांगड्या फुटतील का. कासार मामा म्हटले, आजी अख्ख्या महाराष्ट्रात आमदार फुटतील, पण माझ्या बांगड्या फुटणार नाहीत. महाराष्ट्रातलं राजकारण सांगतो, आम्ही कुठल्या पक्षाचे नाहीत बुवा, आमचा एकच पक्ष हरिनामावलक्ष. सांगत होतो काय बघा, आता पावसाळा संपला की काय चालू होतो, उन्हाळा. आणि उन्हाळा चालू झाला, गुढीपाडव्याचा दिवस ओलांडला की एक ऋतू येतो. कोणता ऋतू, वसंत ऋतू. आणि वसंत ऋतू आला की आंब्याला मोहर येतो. बघा, शेवटपर्यंत कसं पोहोचत नाही मला सांगायचंय. आंब्याला मोहर येतो. आता मला सांगा, जेवढा मोहर आला बाबा तेवढ्या कैऱ्या होत्यात का. नाही 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 महाराज, एखादा सोसाट्याचा वारा आला आणि गारपीट झाली की त्याच्यातला निम्मा मोहर तर गळून पडतो. आणि मोजक्यात मोहराच्या काय होता, मोहरायचे फळ नाही आली काही गळती, क्या बात आहे, आली काही गळती, आले काही गळती. तुकोबाराने गाथ्यामध्ये उदाहरण दिलं आंब्याचं. म्हणले वसंत ऋतू आला आणि आंब्याला मोहर लागला, आणि मोहर लागल्यावर मोहरायशी फळे नाही. नाही शब्द इकडे घ्यायचा. मोहर लागला तेवढी फळं येतात का, नाही. पण आली, आली बर का, काही फळं आली, पण तिथून सुद्धा आली काही गळती. काही फळं आले म्हटले, पण काही गळून गेले. मला सांगा, माणूस जेवायला बसला की लगेच तोडून आण, त्यातली त्यात कलमी असावं महाराज, मग तर कामच झालं. जेवाय बसलं की आण तोडून, बरं खायची दिनच आहे नाही सुद्धा म्हणता येत नाही. म्हणून माणसाने जीवनामध्ये थोडंफार आंबट झालं पाहिजे. लोक दगड कमी मारतात, आंबट झालं पाहिजे. कलमी असलं की लोक तोडून आणतात. मला सांगा, सगळ्यात मोहराच्या कायऱ्या झाल्या का, मोजक्यात मोहराच्या काय झाल्या, कायऱ्या झाल्या. आली काही गळती, काही फळं गळून गेले बुवा. मग आता जे पक्वदशी येते थोडी, त्याच्यातली थोडी फार फळं पक्वदशेला आली आणि त्यांना पिकू घातलं. कुठं, आडी. आडी त्यात आडी शब्द आहे. आता तुमचं वाचन झालेलं आहे. आडी आपल्या भाषेमध्ये पाचटीमध्ये म्हणा, गावाचं जे असतं त्याला त्याच्यामध्ये म्हणा, त्याच्यामध्ये आडीमध्ये पिकू घातले फळं. आता मला सांगा, जे पक्वदशेला आलेले फळ आहेत सगळे पिकत आहेत का, नाही नाही नाही. मग त्यातले काय काय फळं नाचतात बघा. म्हणून मी नेहमी सांगत असतो महाराज, माणसाने अगोदर इजाळावं. इजळणं वेगळं आणि नाचणं वेगळं. जर अगोदर इजाळला तर इजाळ्याला भाग कापून काढता येतो, मीठ लावून खाता येतं. लक्षात आलं बोलणं. पण जर तो फळ नाचलं, मी फळाचं सांगलो बरं का, ते जर फळ नाचलं तर त्याची उकांड्याबरोबर भेट होते. आली काही
गळती, याला माऊलीची ओवी आहे किंवा श्लोक आहे, आपण भगवद्गीतेमध्ये म्हणतो बघा, मनुष्यानाम सहस्त्रेषु कश्चित व्यतते सिद्धये. आणि माऊली म्हणतात, अस्तेचे महापुरी रिगताती कोटी वरी पै प्राप्तीच्या पहिलं तिरी विपाईला निघे. एखादा माणूस तिथपर्यंत जात असतो, एखादाच विरळा असा माणूस असतो की तो शेवटच्या टोकापर्यंत पोहोचतो. काही काही मधातच आडफाटे होतात महाराज, आडफाटे मधातच. उदाहरण सांगतो, काय झालं बघा, एक साधू होते, निष्काम कर्मयोगी साधू, दिगंबर अवस्थेमध्ये भजन करायचे जंगलामध्ये. आणि पाहता पाहता सगळ्या गावात बातमी पसरली की गावाच्या बाहेर एक साधू आलेले, दिगंबर अवस्थेत, नग्न अवस्थेत, आणि लोहित पैमानाचे त्यांचं साधू जटा वाढलेल्यात. मग गावातले सगळे भोळे बाबडे माणसं दर्शनाला जायचे, माता मावल्या जायच्या, पुरुष मंडळी जायचे. आणि मग 4-5 शहाणे माणसं गेले आणि म्हटले साधूला, बाबा तुम्ही हे दिगंबर अवस्थेमध्ये भजन करता, हे खरंय तुमचं बरं आहे म्हटले, पण गावातल्या माता मावल्या येतात दर्शनाला, जरा आम्हाला बरं वाटत नाही, तुम्ही नग्न अवस्थेमध्ये भजन करता, एखादं वस्त्र परिधान करत जा ना. साधू म्हटले, द्या आणून. माझ्यापाशी काय म्हटले, आमचं काय महागणा पुढून फुफुटा उड, द्या आणून म्हटले. गावातल्या 4-5 शहाण्या माणसाने एक वस्त्र दिलं ना, म्हणजे कमराला गुंडाळी जा, आपलं तेवढं वस्त्र म्हणजे लंगोट आणून दिले. साधूने लंगोट परिधान करायचे आणि भजन करायचं. लंगोट देणारे निघून गेले बरं का. 4-5 दिवसांनी एक उंदीर आला आणि ती लंगोट कुरताडायला लागला. आता साधूला दुःख झालं ना महाराज, म्हटले लंगोट आणून दिली होती पण उंदराने कुरताडली. दुसऱ्या गावातले 4-5 माणसं आले, म्हटले बाबा जर दुसरं वस्त्र दिलं तर परत उंदीर काय करीन, कुरताडीन. मग ह्याच्यापेक्षा एक काम करा ना, तुम्ही मांजर पाळा ना, उंदराचा ताण नाही काहीच नाही. म्हटले द्या आणून. लोक द्यायला तयारच असतात. दुसऱ्या 4-5 जणांनी मांजर आणून दिली. आता मांजर मोठी संधी साधू, मांजर काय करायची, भूक लागली की म्याव म्याव करायची. या साधूला असं वाटलं आता भजन करायचं का मांजरीला सांभाळायचं. तिसरे 4-5 जण आले, म्हटले बाबा एक काम करा, मांजरीला काय लागतं प्यायला, दूध लागतं, मग एखादी गाय पाळा ना. बाबा म्हटले द्या आणून. तिसऱ्या 4-5 जणांनी गाय आणून दिली. आता प्रश्न असा उपस्थित झाला, गाय चारायची का भजन करायचं. 5वे 4-5 जण आले, म्हटले बाबा एक काम करा ना. म्हटले काय, गाय चारायला कुणीतरी पाहिजे. तुमच्या लक्षात आलं का बोलणं, आलं ना. म्हटले गाय चारायला कोणीतरी पाहिजे. बाबा म्हटले द्या आणून. गावातल्या 4-5 जणांनी साधूचे हात पिवळे केले आणि थाटामाठामध्ये लग्न लावून दिलं. गाय बायको, प्रपंच परमार्थ तर बाजूलाच गेला. 10 वर्षांनी पहिले आले. पहिले लवकर येतच नाही, पहिले येतात ना, सगळं वाटवं झालं पहिले येतात. 10 वर्षांनी पहिले आले. कोण, वस्त्र देणारे. ते म्हटले गड्या 10 वर्षापूर्वी एका साधूला आपण एक वस्त्र दिलं होतं, साधूचं दर्शन घ्यावं, पण तिथं आता साधूची झोपडी नव्हती, घर झालेलं होतं. आणि त्या घराच्या बाहेर 2-3 लेकरं खेळत होते. साधूला विचारलं, त्या लेकरांना विचारलं का हो, म्हटले एक दिगंबर बाबा इथं राहत होते ना. लेकर म्हटले पप्पा का. यांच्या लक्षात आलं काय झालंय, पक्वदशी येती थोडी, याच्यातले थोडे फार माणसं पक्वदशेला येतात, बाकीची नाश आडी वेत पावेतो. काही काही परमार्थाच्या वाटेला जात असताना मदतच काहींची वाट लागते. भगवद्गीतेतला सगळ्यात सुंदर प्रश्न अर्जुनाने विचारला. अर्जुन म्हणतो, कृष्णा अरे आयुष्याच्या शेवटच्या टोकापर्यंत ज्यांनी परमार्थ केला, आयुष्यभर साधना केली, आषाढी पंढरपूरची वारी केली, नामस्मरण केलं, असे माणसं सुद्धा पाप का करतात. किती सुंदर प्रश्न आहे. हे दुर्जनाचं नाही, सज्जनाचं चाललंय. सज्जन माणसं सुद्धा पाप करण्यासाठी प्रवृत्त का होतात. कृष्णाने उत्तर दिलं, अर्जुना काम यश क्रोध यश रजगुण समुद्भवा परी हे काम क्रोध पाही जया ते कृपेची साठवण नाही कृतांताच्या ठाई बोला पुढं मानी जती. हे ज्ञाननिधीचे भुजंग विषयदरीचे वाघ भजन मार्गीचे मांग मार्ग जे, या सगळ्या गोष्टीमुळे अर्ध्यातच माणसाचा परमार्थ गुंडाळतो.